नमस्कार, मी तेजल नागरे बुलेटिन मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। भारत आता इतिहास रचण्यासाठी सज्ज झालेला आहे। भारताचं चांद्रयान विक्रम लँडर हा लवकरच काही तासांमध्ये चंद्रावर पोहोचणार आहे, चंद्रावर सुखरूप उतरणार आहे। खरं तर भारतीयांसाठी ही खूपच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। इतकी वर्ष आपण ज्या गोष्टीसाठी संघर्ष करत होतो, मेहनत करत होतो, आज ती फळास येणार आहे आणि ही गोष्ट पूर्ण होण्यासाठी अवघे काही तासच उरलेले आहेत। भारतीयांसाठीच्या अभिमानाच्या क्षणाची आपण वाट बघत होतो, तो क्षण आता नजीक आलेला आहे आणि लवकरच आज संध्याकाळी 6 वाजता लँडर विक्रम हे सुखरूपपणे चंद्रावर उतरणार आहे। सर्व देशवासियांकडून चांद्रयानाला भरपूर शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। वैज्ञानिकांनी अथक प्रयत्नांनी हे चांद्रयान मिशन राबवलं। याआधीचं चांद्रयान 2 हे मिशन अंशतः फेल गेलं, मात्र आता संपूर्ण काळजी घेत चांद्रयान 3 मोहीम ही लवकरच पूर्ण होणार आहे। खरं तर चंद्र आणि मनुष्य याचं नातं अगदी लहानपणापासून जोडलेलं असतं। आपल्याला लहानपणी शिकवलेल्या कविता चांदो मामा भागलास का, तेव्हापासून आपल्या मनामध्ये त्या चांदो मामासाठीचं कुतूहल जागं होतं आणि मनात जिज्ञासा निर्माण होते ती त्या चांदो मामाला भेटण्याची। आणि त्याच चांदो मामाला भेटण्यासाठीचा अट्टहास खटाटोप सुरू होतो आणि जन्म होतो चांद्रयान मोहिमांचा। ऑक्टोबर 2008 रोजी चांद्रयान 1 मोहीम ही फत्ते झाली। चांद्रयान 1 मोहीम यशस्वी झाली। त्यानंतर 22 जुलै 2019 रोजी चांद्रयान 2 मोहीम झाली। चांद्रयान 2 मोहीम अंशतः पूर्ण झाली, मात्र लँडर उतरण्यामध्ये थोडी चूक झाली आणि त्यानंतर लँडर क्रॅश झाला आणि आता 14 जुलै 2023 रोजी प्रक्षेपित झालेलं चांद्रयान 3 आज 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर उतरणार आहे। दरम्यान आता चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे साधारण 5:45 वाजल्यापासून। या संदर्भातला अधिक तपशील आपण बघूयात। तर आता चांद्रयान उतरण्यापूर्वीची 15 मिनिटं ही अत्यंत महत्त्वाची आणि जोखीमपूर्ण असतील। ही सगळी प्रक्रिया कशी असते हे आपण थोडक्यात समजून घेऊयात। भारतीय प्रमाण वेळेनुसार साधारण 5 वाजल्यानंतर लँडिंगला सुरुवात होणार आहे। लँडिंग प्रक्रियेतील पहिला टप्पा हा वातावरणातील अडथळे दूर करण्याचा असेल। विक्रमचा वेग 1.68 किलोमीटर प्रति सेकंदांपासून कमी करत प्रति सेकंद 358 मीटर इतका पहिल्या टप्प्यात केला जाईल। यावेळेस लँडर विक्रम हे चंद्रापासून अवघ्या 7.4 किलोमीटर उंचीवर असेल। त्यानंतर आणखी पुढचा टप्पा येईल। या पुढच्या टप्प्यामध्ये विक्रम लँडर 6 किलोमीटर 8 मीटर उंचीवर आणण्यात येईल। हळूहळू हे अंतर साधारण 800 मीटरवर येईल। यानंतर विक्रमचा वेग 0 करण्यात येईल। त्यानंतर लँडरमधील सर्व सेन्सर्स कार्यान्वित होतील। विशेष म्हणजे चांद्रयान 3 मध्ये शेकडो सेन्सर्स बसवण्यात आलेले आहेत आणि या अंतरावर हे सगळे सेन्सर्स कार्यान्वित होणार आहेत। लेझरच्या मदतीने विक्रम उतरण्यासाठी सुयोग्य जागेची चाचपणी करेल। मग विक्रम चंद्राच्या पृष्ठभागापासून 150 किलोमीटर उंचीपर्यंत खाली उतरेल। याच उंचीवर लँडिंगची जागा निश्चित होईल। यानंतर अगदी अलगदपणे विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल। आणि भारताची चांद्रयान मोहीम ही यशस्वी होईल।
भारताचं चांद्रयान कशा पद्धतीने चंद्रावर उतरणार हे आपण आता बघितलेलं आहे। चांद्रयानाची उतरण्यापूर्वीची 15 मिनिटं ही अतिशय जोखमीची असतील। चांद्रयान उतरण्यापूर्वी 15 मिनिटं खूप काळजी घेण्यात येणार आहे। चांद्रयान 3 हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर सर्वप्रथम त्याच्यातून रोवर प्रज्ञान हे बाहेर येणार आहे। प्रज्ञान बाहेर आल्यानंतर चंद्रावरच्या महत्त्वाचा तपशील रोवर प्रज्ञान चंद्राचा 1 दिवसाच्या कालावधीसाठी म्हणजेच चंद्राचा 1 दिवस कालावधी म्हणजे पृथ्वीवरचे 14 दिवसांचा कालावधी असतो। पृथ्वीवरच्या 14 दिवसांच्या कालावधीसाठी प्रज्ञानकडून महत्त्वपूर्ण अशी माहिती सातत्याने पृथ्वीवर पाठवण्यात येईल। सुखरूपपणे आणि अलगदपणे चांद्रयान लँड झाल्यानंतर सर्वप्रथम पृथ्वीवर तो या संदर्भातला संदेश पाठवेल। तर भारताच्या या मोहिमेसंदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी जोडले गेलेले आहेत खगोल अभ्यासक चिंतामण पै। चिंतामणजी, आपल्या जय महाराष्ट्रमध्ये मनपूर्वक स्वागत। खरं तर भारतीयांसाठी हा खूपच अभिमानास्पद क्षण असणार आहे, ज्यावेळेस चांद्रयान उतरणार आणि भारत चौथा देश ठरणार आहे जो चंद्रावर उतरेल। त्यामुळे भारतासाठी ही मोहीम किती महत्त्वाची आहे, कसं सांगाल आपण थोडक्यात? नमस्कार। सर्वप्रथम म्हणजे ही सर्व भारतीयांसाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे की आज कन्स्ट्रेंट बजेटमध्ये आपण अशी स्पेस मिशन डिझाईन करतो। तुम्ही साधारण एखाद्या हॉलिवूड चित्रपटाचं बजेट बघितलं असेल, त्यापेक्षाही कमी बजेटमध्ये आपण ही स्पेस मिशन आपण एक त्याचं कॉन्सेप्ट तयार करतो, ते डिझाईन करतो आणि ती अशी वास्तवात आकाराला येतात। तर भारताच्या दृष्टीने ही मोहीम अतिशय महत्वाची आहे, कारण या सगळ्या मोहिमांमध्ये महत्वाचा भाग हा आहे की एकतर पुढच्या काही वर्षात जेव्हा मानवाची वस्ती चंद्रावर येईल आणि त्या दृष्टीने मानवाची जर वस्ती चंद्रावर येणार असेल तर त्या दृष्टीने मानवाची वस्ती साकारायला ज्या आपल्या रिसोर्सेसची गरज असते, जसं पहिलं म्हणजे पाणी आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन, तर त्यामुळे जो पाण्याचा महत्वाचा मुद्दा आहे की तर तो पाण्याचा महत्वाचा मुद्दा सदर्न पोलर रिजन मध्ये त्यांनी जसं काही आधी चंद्रयान-1 याने एक महत्वाची भूमिका बजावली होती, ज्याच्यामध्ये चंद्रयान-1 ने ऍक्च्युली पाण्याचा शोध लावला होता। त्याच्यामध्ये एक मून इम्पॅक्टर प्रोब म्हणून एक इन्स्ट्रुमेंट होतं जे चंद्रावर जाऊन आढळलं आणि जोपर्यंत चंद्रावर जाऊन आढळत असताना जेवढा काही वेळ त्या प्रोब कडे होता त्याच्यामध्ये त्यांनी चंद्राच्या अवतीभोवती पाण्याचा शोध लावला। पाण्याचे जे कण असतात ते त्यांनी शोधून काढले आणि त्याच्यामध्ये भारताने महत्वाची भूमिका बजावली आणि चंद्रावर पाणी शोधणारा भारत हा पहिला देश ठरला। आणि त्याच्यानंतर शिवाय अमेरिकेची 2 इन्स्ट्रुमेंट्स चंद्रयान-1 मध्ये होती आणि त्या इन्स्ट्रुमेंट्सने पण सायमल्टेनियसली चंद्रावर पाणी शोधलं, जे चंद्रयान-1 जे दिसत होतं। आणि त्याच्यामध्ये जसं आपण चंद्रयान-2 बघितली मोहीम, तर चंद्रयान-2 मध्ये जसं तुम्ही म्हणालात पार्शियल सक्सेस आपल्याला मिळालं, तर चंद्रयान-2 मध्ये जो ऑर्बिटर आहे सध्या तो चंद्रयान-3शी पण आता सध्या कम्युनिकेशन मध्ये आहे, कारण जेव्हा तो चंद्राच्या पृष्ठभागावर जेव्हा लँड होईल तेव्हा तो लँडर कंटिन्युअसली कम्युनिकेट करत असणार आहे चंद्रयान-2 ऑर्बिटरशी आणि ते कम्युनिकेशन मग रिले होईल पृथ्वीवर जे अँटेनाज आहेत ज्याला आपण डीप स्पेस नेटवर्क म्हणतो, जे अशा मोहिमांसाठी राबवलं जातं। तर मूळच्या मुद्द्याकडे येताना ती का महत्वाची आहे, तर सर्व म्हणजे मानवी वस्ती जेव्हा साकारली जाईल त्याच्यासाठी पाणी हा महत्वाचा मुद्दा आहे। आणि जेव्हा मानवी वस्तीचा विचार करत आहोत चंद्रावर आणि मंगळावर ती साकार करायला, तर ह्याच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ऑक्सिजनमुळे जगतो, तर तो ऑक्सिजन आपल्याला पाण्याच्या साठ्यातून मिळेल आणि पाण्याच्या साठ्याबरोबरच हे ऑक्सिजन रॉकेट इंधनासाठी म्हणून वापरलं जाऊ शकतं। आणि त्याच्याबरोबर चंद्राच्या पृष्ठभागावर अनेक अशा खजिना आहेत, ज्या खजिनांचा वापर करून आपण चंद्राच्या पृष्ठभागावर जेव्हा वस्ती करू तेव्हा बऱ्याच काही गोष्टी आपल्याला चंद्राच्या बऱ्याच काही खजिना आपल्याला पृथ्वीवरनं आणावी लागणार नाही, तीच चंद्रावरची खजिना आपण वापरू शकतो बऱ्याचशा गोष्टी डेव्हलप करण्यासाठी। नक्कीच, म्हणजे हा सगळा खटाटोप चालू आहे तो
चंद्रावर मानवी वस्ती होण्यासाठी कोणत्याही पद्धतीने. तर आतापर्यंत ज्या पण चांद्र मोहिमा इतर देशांनी आखलेल्या आहेत त्या चांद्र मोहिमांमध्ये त्यांचं जे लँडर आहे ते दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचलेलं नाहीये. मात्र भारत हा एकमेव असा देश असेल जो दक्षिण ध्रुवाच्या अगदी नजीक उतरणार आहे. तर दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचणं हे इतर देशांना का जमलेलं नाहीये जे भारताला जमणार आहे? पहिलं म्हणजे दक्षिण ध्रुव जे आपण ध्रुवीय प्रदेश आहेत चंद्राच्या पृष्ठभाग चंद्रावरचे, ते ध्रुवीय प्रदेशांचा एवढा अभ्यास झालेला नाही. जो काही अभ्यास झालाय ध्रुवीय प्रदेशांचा हा फक्त त्याच्या भोवती फिरणारी जी यानं आहेत त्याच्यातर्फेच झालेला आहे. त्या यानांचा जो डेटा आलेला आहे, भले ती भारताची स्पेस मिशन असू दे की बाकी दुसऱ्या संस्थांची स्पेस मिशन जसं नासा किंवा रॉसकॉस्मॉस जी रशियन स्पेस एजन्सी, US स्पेस एजन्सी आणि बाकी युरोपियन स्पेस एजन्सी यांचे जे काही एफर्ट्स होते कंबाईन एफर्ट्स, त्याच्या थ्रू जो हा डेटा आहे त्या डेटाद्वारे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते की हे ध्रुवीय प्रदेशात नेमकं काय आहे. आणि ध्रुवीय प्रदेश असल्यामुळे आणि हा बराचसा जो ध्रुवीय प्रदेश आहे त्याच्यावर बरेच मोठाले क्रेटर्स आहेत, विवरं आहेत आणि ही विवरं साधारण 12 ते 14 किलोमीटर खोल आहे. जो काही आपल्याला जी भोवताली फिरणारी यानं आहे ज्याच्याद्वारे आपल्याला हा अभ्यास कळलेला आहे त्या विवरांचा अभ्यास, आणि त्यामुळे या विवरांपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही. त्यामुळे हा एक असा प्रकार झाला की जसं आपण अमेझॉन खोऱ्यातली जंगलं आपण हेलिकॉप्टर मधनं किंवा विमानामधनं बघत आहोत, पण ऍक्च्युली जंगलात कसं जायचं, जंगलातला जो अंधार आहे त्याच्यातला मार्ग काढून आपण कसा जंगलाचा अभ्यास करायचा, तसंच हे थोडंफार आहे की ज्याच्यामध्ये आपण जरी भोवताली फिरणाऱ्या यानांमधलं ध्रुवीय प्रदेशाचा जो काही आपल्याला डेटा मिळालेला आहे, पण तो डेटा मिळालाय आणि प्रत्यक्ष उतरणं हा वेगळा भाग आहे. त्याच्यामध्ये बरेच चॅलेंजेस आहेत आणि जरी आधीच्या आतापर्यंतच्या मोहिमांना फेल्युअर आलेलं असलं तरी प्रत्येक फेल्युअर मधनं आपण काहीतरी शिकत असतो. आणि इव्हन जे रशियाचं लुना 25 जे फेल्युअर आलं त्याच्यामधनं पण मला वाटतं वैज्ञानिकांनी बराच अभ्यास केला असेल की काय गोष्टी अपुऱ्या पडल्या असतील. आणि शिवाय चंद्रयान 2चं जेव्हा लँडिंग सक्सेसफुल झालं नव्हतं त्या वेळेपासूनच भारतीय वैज्ञानिकांनी, इस्रोच्या वैज्ञानिकांनी एक खडतर परिश्रम केलेले आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी जी चिंतामणजी, आपण एक महत्त्वाची गोष्ट म्हणालेला आहात की जे पण काही फेल्युअर्स येतात, अपयश येतात, त्या अपयशांमधून शिकतच आपण पुढे जातो आणि भावी पिढी सुद्धा तशीच तयार होते. आतापर्यंत ज्या चांद्र मोहिमा झालेल्या त्या त्यांच्या पुढे आदर्श उदाहरण आहे आणि त्याचमुळे आपण बघूयात की भावी पिढीमध्ये चांद्रयानाबद्दल किती कुतूहल आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी यांनी पुण्याहून विद्यार्थ्यांसोबत बातचीत केलेली आपण ती पाहूयात आणि पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. चंद्रयान हे जे आहे ते चंद्रावर लँड करणार आहे. जर चंद्रावर चंद्रयान व्यवस्थित उतरलं तर भारत हा चौथा महाशक्ती देश म्हणून ओळखला जाणार आहे. आपल्याबरोबर न्यू इंग्लिश स्कूलमधील काही मुलं आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत चंद्रयानाबद्दल तुला काय माहिती आहे. आमच्या शाळेत चंद्रयानबद्दल मागच्या वेळेला ते चंद्रयानच्या खालच्या बाजूला स्प्रिंग लावलेली, या वेळेला सगळीकडे स्प्रिंग लावली कारण की क्रॅश नाही होण्यासाठी. आणि आमच्या शाळेत उद्या उपक्रम आहे ते आम्हाला दाखवणार आहे. तुझं नाव काय, चंद्रयानाबद्दल काय माहिती आहे. माझं नाव अथर्व अशोक पवार आहे. मागच्या जेव्हा चंद्रयान निघले ना म्हणजे आताच, तेव्हा आमच्या शाळेत अख्खी सगळ्यांना थांबवलेलं, शाळा बंद केलेली आणि सगळ्यांना चंद्रयान दाखवलेलं की कसं उडलं तेवढंच. पण न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तारांगण आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर हे पहिलं तारांगण आहे जे अल्बर्ट आइन्स्टाईननी जे डिझाईन केलं होतं. तर त्याबद्दल, आणि आता चंद्रयान उद्या पुण्यात म्हणजे चंद्रयान चंद्रावर लँड होणार आहे. तर पुण्यातली ही पहिली शाळा होती जिथं तारांगण निर्माण झालं होतं. तर चंद्रयानाबद्दल अजून शिक्षकांनी काही माहिती सांगितली का तुम्हाला. चंद्रयानाबद्दल म्हणजे आता बघा आपलं जे चंद्रयान आहे ते ज्या साईडला उतरणार आहे चंद्राच्या, ते म्हणजे मागच्या वेळेस रशियाने पहिले उतरवलेलं, मग आता यावर्षी रशियाचं क्रॅश झाल्यामुळं आपलं पहिलं उतरणार आहे. चंद्रयान हे जे यान आहे ते चंद्रावर आता उद्या उतरणार आहे आणि त्यानंतर मग खरी जी शोध मोहीम आहे ती सर्व सुरू होणार आहे. परंतु बेसिक सगळंच माहिती असल्यामुळे आजकालची जनरेशन ही स्मार्ट आहेच आहे. परंतु पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतल्या मुलांनी चंद्रयान हे कसं लँड होणार आहे ही त्यांची प्राथमिक माहिती सांगितली आहे. पुण्याहून प्रतीक्षा पारखी, जय महाराष्ट्र.
तर चांद्रयान मोहिमांसाठीचा उत्साह भावी पिढीमध्ये, जे भावी संशोधक होणारे, भावी खगोलतज्ञ होऊ शकतात, त्या सगळ्यांमध्ये किती आहे आपण बघितलेलं आहे. 3 चांद्रयान मोहिमा आपण पार पाडलेल्या आहेत. त्यापैकी चांद्रयान 1 ही 2008 साली पूर्ण झाली. चांद्रयान 2 ही मोहीम अंशतः अपयशी ठरली, कारण की ऑर्बिटर तर चंद्राच्या भोवती भ्रमण करतोय, मात्र लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरलं आणि त्यामुळे सॉफ्ट लँडिंग न झाल्यामुळे लँडर क्रॅश झालं. त्यानंतर आपण या संपूर्ण गोष्टीचा अभ्यास केला वैज्ञानिकांनी आणि चांद्रयान 3 मोहीम हाती घेतली. चांद्रयान 3 मोहिमेमध्ये चांद्रयान 2 मध्ये ज्याही काही चुका झालेल्या आहेत त्या सगळ्यांवर काम करत परिपूर्ण अशी चांद्रयान 3 मोहीम त्यांनी हातात घेऊन आता ती अवघ्या काही तासातच पूर्ण होण्याच्या वाटेवर आहे. आपण आता आपल्या स्क्रीनवर एका बाजूला बघतोय की कशा पद्धतीने चांद्रयान 3चं लँडर विक्रम हे लँड झाल्यानंतर पुढची संपूर्ण प्रोसेस कशी असेल, त्यामधून रोवर प्रज्ञान बाहेर पडेल. छोटासा तो रोवर प्रज्ञान हे चंद्रावर उतरल्यानंतर चंद्राची महत्त्वपूर्ण माहिती पृथ्वीवर पाठवेल आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय चंद्राची दुर्मिळ अशी दृश्य चांद्रयान 3 ने पाठवलेली आहेत. त्यावर आपण विवरं बघतो आहोत चंद्रावरची. चिंतामणी सर, आपण पाहिलंच की विद्यार्थ्यांमध्ये, भावी पिढीमध्ये किती उत्साह आहे या मोहिमांना घेऊन. त्यामुळे या मोहिमा कशा पद्धतीने या भावी पिढीसाठी आदर्श ठरू शकतील? नक्कीच, जसं आपण म्हणालात, या मोहिमा भावी पिढीसाठी अत्यंत आदर्श आहेत, एक इन्स्पिरेशन आहे. कारण जेव्हा बालवयात आपण अशा गोष्टींना प्रोत्साहन दिलं जातं आणि माझ्या मते शाळा, कॉलेजेस याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतात की जेव्हा भारतासारखा देश अशा मोहिमा, अंतराळ मोहिमा राबवतो आणि त्याचं एक सायन्स आउटरीच झालं पाहिजे आणि ज्याच्या थ्रू आपल्याला प्रेरणा मिळते लहान वयात आणि त्याप्रमाणे ती प्रेरणाच आपल्याला पुढे घेऊन जाते की त्या प्रेरणेनेच आपण एखाद्या कदाचित जी काही आता शाळेमधली असणारी मुलं जी ही चांद मोहीम अत्यंत उत्साहाने बघत आहे, त्यांच्यामधूनच भावी वैज्ञानिक पिढी तयार होते आणि भावी वैज्ञानिक, इंजिनियर्स, इंटरप्रिन्युअर्स, इंडस्ट्रियलिस्ट हे घडू शकतात आणि जे अंतराळ तंत्रज्ञानामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतात. जी चिंतामणजी, माझा पुढचा प्रश्न आहे की आपण जसं दक्षिण ध्रुवाबद्दल बोलत होतो, तर दक्षिण ध्रुवावर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असं दडलंय तरी काय की सगळ्या देशाचे वैज्ञानिक चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच जाण्यासाठी उत्सुक असतात? बरोबर, जसं मी मागे आपणाला म्हटलं की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचे प्रचंड साठे प्रेडिक्ट केले गेले आहेत. ज्या पाण्याच्या साठ्याचा उपयोग आपल्याला भावी ज्या मानवी मोहिमा असतील आणि मानवाची वस्ती जशी चंद्रावर वसेल तर त्या पाण्याच्या साठ्याचा उपयोग आपल्याला होईल आणि मुळात जो पाण्याचा जो मॉलिक्यूल आहे H2O तो आपण स्प्लिट करून त्याच्याद्वारे आपण ऑक्सिजन क्रिएट करू शकतो. कारण चंद्रावर वातावरण नाहीये, त्यामुळे चंद्रावर जे वस्त्या होतील त्याच्यामध्ये लागणारा जो ऑक्सिजनचा पुरवठा असेल तो या पाण्याच्या साठ्यामधून होऊ शकतो. आणि शिवाय ऑक्सिजन इज अ गुड ऑक्सिडायझर, त्यामुळे अशा ऑक्सिडायझरचा उपयोग रॉकेटच्या फ्युएलमध्ये होऊ शकतो. कारण जेव्हा मंगळावर पण मानवी वस्ती येईल तर त्याच्यासाठी लागणारी जी रॉकेट, ज्या अंतराळ मोहिमा असतील त्या चंद्राच्या पृष्ठभागावरनं होतील आणि शिवाय चंद्रावर बरीच काही खजिनं आहेत, तर त्या खजिन्यांचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. तर ती खजिनं भावी वर्षात आपण पृथ्वीवर पण काही महत्वाची खजिनं आणू शकतो किंवा ती खजिनं आपण चंद्रावरच्या ज्या आपल्या मोहिमा आहेत, चंद्राच्या पृष्ठभागावरच्या ज्या मानवी वस्त्यांचं तिथे जसं तिथे बसस्थान होईल तर ती खनिजे आपण तिथे वापरू शकतो. ह्या सर्व दृष्टी दक्षिण ध्रुव आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे.
जी चिंतामण जी, आपण अजून काही तपशील बघणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. आपण बघतोय की चंद्राचा दक्षिण ध्रुव हा इतका महत्त्वाचा काय? खरं तर आतापर्यंत कोणताही देश हा दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचलेला नाहीये, मात्र भारत हा पहिला असा देश ठरणार आहे जो दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचणार आहे. साधारणतः पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असतो आणि त्यामुळे पृथ्वीवर उन्हाळा आणि हिवाळा या ऋतूंचा अनुभव घेता येतो. यासाठी महत्त्वपूर्ण कारण काय आहे हे आपण आता बघितलं, कारण की पृथ्वीचा जो अंश आहे तो सूर्याच्या बरोबर 23.5 अंश इतका कललेला आहे आणि ह्या कलण्यामुळे पृथ्वीवर अनेक ऋतू निर्माण होतात. तसंच यामुळे पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशात 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र अशी स्थिती अनुभवता येते. पृथ्वीचा अक्ष हा सुमारे 23.5 अंशांनी कललेला आहे आणि पृथ्वीच्या याच कलण्यामुळे उन्हाळा आणि हिवाळा या ऋतूंचा अनुभव घेता येतो. तसंच यामुळे पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशात 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र अशी स्थिती अनुभवता येते. चंद्राचा अक्ष सूर्याच्या जवळपास काटकोनात केवळ 1.5 अंशांनी कललेला आहे. त्यामुळे चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात सूर्यप्रकाश पोहोचला तरीही तितक्या खोल विवरांच्या तळाशी तो पोहोचू शकत नाही. त्यामुळे चंद्राच्या ध्रुवीय भागातील विवरांमधलं तापमान हे साधारण 2 अब्ज वर्षांपासून अतिशय थंड राहिलेलं आहे. सूर्यप्रकाशापासून दीर्घकाळ दूर राहिल्यामुळे यातल्या अनेक विवरांना कायमचे अंधारातले प्रदेश म्हणजेच परमनंटली शॅडोड रिजन्स असं ओळखलं जातं. अशा ठिकाणी तापमान शून्यापेक्षा 130 अंश कमी एवढं थंड असू शकतं. म्हणजेच इथल्या विवरांमध्ये यान उतरवण्यात किंवा कुठलेही प्रयोग करण्यामध्ये अनेक अडथळे येऊ शकतात आणि याच अडथळ्यांचा सामना करणं हे अतिशय जिकरीचं असतं. दक्षिण ध्रुवाच्या अगदी जवळ आपण आपलं यान उतरवणार आहोत. दक्षिण ध्रुवावर अनेक वर्षांपासून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अनेक वर्षांपासून सूर्यप्रकाश पोहोचलेला नाहीये. तिथे मोठमोठाली विवरं आहेत आणि या विवरांमध्ये सूर्यप्रकाश पोहोचू शकलेला नाहीये. दरम्यान या चंद्राच्या दक्षिण ध्रुवात दडलेलं तरी काय, कोणत्या गोष्टी तिथे अभ्यासल्या जाणार आहेत ते आपण पाहूयात. चांद्रयान-3 दक्षिण ध्रुवाजवळील मातीचा अभ्यास करणार आहे. या गोठलेल्या ध्रुवीय प्रदेशात सूर्यमाला, पृथ्वी आणि चंद्राच्या निर्मितीची रहस्य दडलेली असू शकतात. कारण सूर्यप्रकाशापासून दूर अशा इथल्या मातीमध्ये करोडो वर्षात मोठे बदल झाले नसल्याची शक्यता आहे. या भागात जवळपास 2 अब्ज वर्ष अंधार आणि थंड वातावरण आहे. या मातीमध्ये बर्फाचे रेणू सापडतात का याचा तपासही चांद्रयान-3च्या माध्यमातून केला जाईल. चांद्रयान-1 मोहिमेमध्येच चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात पाण्याचं अस्तित्व आहे हे भारताने सिद्ध केलं होतं. चांद्रयान-3 दक्षिण ध्रुवाजवळील मातीचा अभ्यास करणार आहे. या गोठलेल्या ध्रुवीय प्रदेशात सूर्यमाला, पृथ्वी आणि चंद्राच्या निर्मितीची रहस्य दडलेली असू शकतात असं वैज्ञानिकांचा मानस आहे. कारण सूर्यप्रकाश गेली अनेक अब्जावधी वर्ष इथपर्यंत पोहोचलेला नाहीये. त्यामुळे सूर्यप्रकाश न पोहोचल्यामुळे इथल्या मातीमध्ये बदल झालेले नाहीयेत. तर आपण पाहिलेलं आहे की दक्षिण ध्रुव हा आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे. या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करतायत खगोल अभ्यासक चिंतामण पै. सर, आपण नुकतंच बघितलं की अनेक वर्ष सूर्यप्रकाश या दक्षिण ध्रुवापासून दूर राहिलेला आहे आणि त्यामुळे इथल्या मातीमध्ये फार बदल झालेले नाहीयेत आणि म्हणूनच इथे चंद्राची उत्पत्ती का झाली, सूर्यमालेची उत्पत्ती का झाली, पृथ्वीची उत्पत्ती का झाली याची ठोस कारणमीमांसा तिथे होऊ शकते. पण कशा पद्धतीने हे सगळं करतात हे थोडक्यात तुम्ही प्रेक्षकांना अगदी सोप्या भाषेत कसं समजावून सांगाल?
चंद्राची जी उत्पत्ती झाली त्या उत्पत्ती संबंधी बऱ्याच अशा थिअरीज आहेत की कशी चंद्राची उत्पत्ती झाली. त्याच्यामध्ये मोस्टली जी थिअरी आहे त्याच्यामध्ये असं म्हणलं गेलंय की पृथ्वीवर एखादा मोठा दगड आढळला आणि त्या दगडातनं एक जे स्फोट झाला त्या स्फोटातनं तो ओरिजिनल ऍस्ट्रॉइड आणि पृथ्वी हा भाग मिक्स होऊन तो भाग फिरायला लागला पृथ्वीभोवती आणि वर्षानुवर्षे तो एकत्र येऊन चंद्राची उत्पत्ती झाली. त्यामुळे चंद्राचा अभ्यास करून की ओरिजिनल जो ऍस्ट्रॉइड होता त्याच्याबद्दल आपल्याला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन मिळू शकते. याशिवाय जसं आपण म्हणाला ध्रुवीय प्रदेशात जनरली चंद्राचा जो पृष्ठभाग आपण बघतो जो सूर्यप्रकाश याच्यावरनं परावर्तित होतो त्याच्यामुळे सूर्यप्रकाशाच्या इंटरॅक्शनमुळे सूर्यापासून पण जे उत्सर्जित जे किरण आहेत हाय एनर्जेटिक पार्टिकल्स आहेत त्यांची कंटिन्युअस इंटरॅक्शन होते चंद्राच्या पृष्ठभागावर. त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभाग हा भरपूर एक ऍक्टिव्ह असतो बऱ्यापैकी. त्याच्या भोवती एक प्लाझ्मा एन्व्हायरमेंट असतं. त्यामुळे ह्या चंद्राच्या पृष्ठभागाचा जो आपल्याला दिसतो नियर साइड ऑफ द मून तो करणं डिफिकल्ट होतं. त्यामुळे बराचसा तो पृष्ठभाग इंटरॅक्शन करत असल्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली चंद्राची जी उत्पत्ती झाली त्याच्या भोवती कारण कदाचित समजू शकणार नाही. पण ध्रुवीय प्रदेशात सूर्यप्रकाश पोहोचत नसल्यामुळे त्या ठिकाणची जी माती आहे त्या ठिकाणचा तो भाग आहे जिथे सूर्यप्रकाश पोहोचलेलाच नाहीये त्यामुळे त्याची इंटरॅक्शन झालेली नाहीये सूर्यप्रकाशाची किंवा सूर्यप्रकाशापासून निघणाऱ्या जे उत्सर्जित होणारे जे हाय एनर्जेटिक पार्टिकल्स आहेत त्यांच्या बरोबर. त्याच्यामुळे बऱ्यापैकी हा भाग एक प्रिझर्व्ड आहे, नॅचरली प्रिझर्व्ड आहे. तर त्याच्यामुळे या भागावर जेव्हा एखादं मिशन उतरतं लँड होतं आणि जेव्हा त्या भागाचा अभ्यास होतो आपल्याला एक सायंटिफिक जी क्युरिओसिटी आहे चंद्राच्या उत्पत्तीबद्दल तर त्याच्या भोवती आपल्याला त्या अनुषंगाने आपल्याला बरंच काही इन्फॉर्मेशन मिळू शकते. त्यामुळे या मोहिमेला एक सायंटिफिक महत्व पण आहे. आणि दुसरं महत्व की मानवाची जेव्हा वस्ती चंद्रावर होईल तर त्या दृष्टीने जे पाण्याचे साठे खनिज या बाबी ज्या मी म्हटल्या तर त्याचं पण आपल्याला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन मिळेल की एक्झॅक्टली किती पाण्याचा साठा आहे आणि जेव्हा त्याचा अंदाज येईल खनिजांचा अंदाज येईल तर त्याप्रमाणे ती जी इन्फॉर्मेशन असेल त्याप्रमाणे भविष्यातल्या चांद्र मोहिमा या आखल्या जातील. आपण बघितलेलं आहे सर की इतर देशांच्या ज्या चांद्र मोहिमा आहेत त्या चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी खूप कमी कालावधी घेतात. मात्र भारताचं जे चांद्रयान आहे ते 14 जुलै रोजी प्रक्षेपित झालं आणि उतरणार आहे आज 23 ऑगस्ट रोजी. तर इतका मोठा कालावधी का? भारत कुठेतरी खूप कमी वेगात या चांद्र मोहिमा घेतोय का की त्याला जोखीम नकोय असं काही? नक्की या मोहिमांना इतका वेळ का लागतोय भारताकडून? हा चांगला प्रश्न आहे. पण ह्याच्यामध्ये दोन ऍस्पेक्ट्स आहेत की आपण पृथ्वीवरनं ज्या शोध मोहिमा चंद्रावर गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या शोध मोहिमा आहेत. भले त्या मानवी असतील किंवा अमानवी असतील. तर पहिलं म्हणजे आपण डिरेक्टली अशी रॉकेट्स वापरू शकतो जी चंद्राकडे प्रक्षेपित केली जाऊ शकतात. पण ह्याच्यामध्ये केवळ मुद्दा हाच असतो जरी आपण चंद्राकडे लवकर पोहोचलो तरी या मोहिमांमध्ये लागणारं जे इंधन आहे ते बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात लागतं. जे आता आपण लुना 25च्या बाबतीत बघितलं की लुना 25 साधारण हे एक 7 ते 10 दिवसात चंद्रापर्यंत पोहोचलं. पण ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात लागतं. तर त्या दृष्टीने भारताची जी मोहीम आहे आपण इंधन कमीत कमी कसं वापरता येईल हे आपण बघितलेलं आहे. इंधनाचा कमीत कमी युसेज इंधनाचा कमीत कमी युसेज झालेला आहे. आणि जर तुम्ही भारताची चांद्र मोहीम बघितली तर आपण त्याच्यामध्ये एक बेसिकली पृथ्वी आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून आपण टप्प्याटप्प्याने त्या यानाची कक्षा वाढवली. जेव्हा ते यान लॉन्च झालं भारतातनं आणि टप्प्याटप्प्याने त्याची कक्षा रुंदावून आपण मग चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आणि चंद्राच्या कक्षेत प्रवेश करून टप्प्याटप्प्याने ती कक्षा आपण कमी करत गेलो आणि सध्या आपण साधारण 30 किलोमीटर अंतरावर हे यान आहे. जी आपण खूप महत्त्वाची माहिती सांगत आहात. पण आपण याच संदर्भातला विद्यार्थ्यांचा एक आपण म्हणू शकतो की त्यांची उत्सुकता किती आहे ह्या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी कोल्हापूरच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलेला आहे. आपण या संदर्भातली विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया पाहूयात.
जगाचे लक्ष लागलेले चंद्रयान 3चे उद्या सहज लँडिंग होईल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर कोल्हापुरातील आणि देशातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना काय वाटतंय, मी आहे सध्या कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलमध्ये. इथल्या शिक्षकांना काय वाटते ते जाणून घेऊया. सर, हे लँडिंग उद्या होईल असा अंदाज आहे, तुम्ही विद्यार्थ्यांना याबद्दल काय काय सांगू शकता? ते मी तर विद्यार्थ्यांना असं आव्हान करणार आहे की हे आकाश, ग्रह, तारे, चंद्र ह्याच्याबद्दल संपूर्ण अंधश्रद्धा न बाळगता तुम्ही त्याच्याबद्दल माहिती काढून घ्या. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी काय करतोय, असं चंद्रग्रहण असेल, सूर्यग्रहण असेल तर त्या निमित्तानं आमच्या विद्यार्थ्यांना किंवा सोसायटीच्या लोकांना आम्ही गोळा करून आमच्या टेलिस्कोपच्या माध्यमातून नेमकं चंद्राचं दर्शन कसं होऊ शकेल किंवा चंद्रावरती विवर्स कशी असतात ह्याच्याबद्दल आम्ही त्यांना माहिती देत असतोय. तुला जर चंद्रावर जायला मिळालं तर काय करशील? आता चंद्रावर म्हणजे आता 2 ध्रुव आहेत, म्हणजे दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. तर दक्षिण ध्रुवामध्ये आतापर्यंत कोणीच गेले नाही, म्हणजे तिथं पूर्ण काळोख आहे. मग आता जे आपलं चंद्रयान 3 आहे त्याच्यानुसार हे पहिलं जर सक्सेसफुली लँड झालं तर हे पहिलं यान आहे जे दक्षिण ध्रुवावरती जाणार आहे. या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. त्याचबरोबर ह्या स्कूलचे शाळेचे मुख्याध्यापक आपल्यावर आहेत. सर, तुम्ही काय सांगाल की ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही कसं सांगाल? जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ कसा देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही स्क्रीनच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना शाळेमध्येही यांचं लँडिंग असेल ते दाखवण्याचा आम्ही शाळेच्या वतीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत. जगाचे लक्ष लागलेले हे तर आपण बघितलं की कशा पद्धतीने शिक्षकांकडून सुद्धा चांद्र मोहिमा म्हणा, चंद्रावरची विवरं म्हणा, या संदर्भात मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येते. तर माझा पुढचा प्रश्न, आपण नुकतंच म्हणालात की चांद्र मोहिमा, भारताच्या चांद्र मोहिमा इतका वेळ का घेतात? कारण की पृथ्वीच्या कक्षेपासून हळूहळू एक एक टप्पा पुढे जात, हळूहळू एक एक फायर देत टप्प्याटप्प्याने ते चंद्राच्या कक्षेत पाठवली जाते. आणि ज्या पद्धतीने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतून या चांद्रयानाला बाहेर काढलं जातं, त्याच पद्धतीने टप्प्याटप्प्याने चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेमध्ये अगदी टप्प्याटप्प्याने फायरिंग करत आपलं जे चांद्रयान आहे ते चंद्रापर्यंत पोहोचतंय. यामुळेच या संपूर्ण प्रोसेसला उशीर लागतोय. पण यामध्ये जोखीम कमी असू शकते की जास्त असू शकते? पहिलं म्हणजे या प्रकारचा उपयोग आपण भारताच्या मंगल मोहिमेतही केला होता, PSLV यान वापरून, आणि चंद्रयान 2 मध्ये पण आपण याचा वापर केलेला आहे. त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी या तंत्रज्ञानाबद्दल आपल्याला माहिती आहे आणि या तंत्रज्ञानाचा बऱ्यापैकी कंट्रोल आहे. जोखीम जी आहे ती लँडिंगच्या वेळी आहे, ज्याला आपण म्हटलं गेलं 15 मिनिट्स ऑफ टेरर, की आज जे लँडिंग चालू होईल साधारण 6:04 तो साधारण 15 मिनिटाचा जो भाग आहे तो आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. कारण त्याच्यामध्ये ज्या जोखीमा आहेत, 30 किलोमीटर अंतरावरनं जसं लँडर हळूहळू त्याचा स्पीड कमी केला जाईल, साधारण त्याचा आत्ताचा सध्याचा स्पीड साधारण 1 ते 2 पुढचे चौपाल यांना धन्यवाद दिल्यानंतर घ्यायचे पासून इथल्या विवरांपर्यंत पोहोचत नाही. आणि आपण जसं म्हणालात की जोखीम कमी करण्यासाठी अशा पद्धतीने आपण तिथपर्यंत जात असतो. आणि आपल्या पद्धतीमध्ये आणि इतर देशांच्या पद्धतीमध्ये नक्की कसा फरक असतो? आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय चंद्रकांतजी? ज्या पद्धतीने आपण टप्प्याटप्प्याने फायरिंग करत चंद्रापर्यंत पोहोचलेलो आहोत, त्याच पद्धतीने दुसरे देश कशा पद्धतीने चंद्रापर्यंत पोहोचतात? चंद्रावर उतरण्यासाठीची जोखीम कमी करण्यासाठी आपण चांद्र मोहिमांमध्ये थोडा जास्त वेळ घेत चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी सुखरूप मार्ग अवलंबत असल्याचं सांगण्यात आलं. अगदी टप्प्याटप्प्याने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतून बाहेर पडत चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेमध्ये तशाच पद्धतीने टप्प्याटप्प्याने आपण चांद्रयान पोहोचवत असतो. अगदी काही तासच उरलेले आहे चांद्रयान सुखरूपपणे चंद्रावर लँड होण्यासाठी. खरं तर या चांद्रयानाची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे
आपलं भारताचं चांद्रयान हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या अगदी नजीक उतरणार आहे. दक्षिण ध्रुवावर खूप मोठा प्रमाणात पाण्याचा साठा मिळू शकतो असंही सांगण्यात येते, कारण की गेली अनेक अब्जावधी वर्षांपासून चंद्राच्या या भागावर सूर्यकिरणं पडलेली नाहीत. त्यामुळे इथलं तापमान हे उणे 200 डिग्रीपेक्षा सुद्धा खाली असू शकतं आणि त्यामुळे या ठिकाणी पाण्याचा साठा असू शकतो. आणि चांद्रयान 1 मोहीम जेव्हा आपण राबवली होती 2008 साली, तेव्हा चांद्रयान 1 मोहिमेमध्येच भारताला खूप मोठं यश मिळालं होतं. भारत हा पहिला आणि एकमेव असा देश होता तेव्हा ज्याने चंद्रावर पाणी साठा आहे याचा शोध लावलेला पहिल्याच मोहिमेमध्ये. सोबतच चांद्रयान 2 मोहीम आपण राबवली. चांद्रयान 2 मोहिमेमध्ये आपण ऑर्बिटर आणि लँडर या 2 गोष्टी पाठवल्या. जेव्हा ऑर्बिटर पाठवल्यानंतर ऑर्बिटर हे चंद्राच्या कक्षेत अजूनही भ्रमण करतंय आणि त्यानंतर आत्ता आपण चांद्रयान 3 मोहीम राबवतोय. तेव्हा चांद्रयान 2 मोहिमेमध्ये ऑर्बिटर तर सुखरूपपणे चंद्राच्या कक्षेत पोहोचलं, मात्र विक्रम लँडर लँड होण्यामध्ये थोडी चूक झाली. त्यावेळेस सेन्सर्स कार्यान्वित झाले नाही, सेन्सर्स तितक्या चांगल्या पद्धतीने चालले नाही आणि त्यामुळे ते मिशन काही अंशतः फेल झालं. तर या चांद्रयान मोहिमेसंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे, पाहूयात. भारत का चंद्रयान 3 अभियान हम सब के लिए बहुत ही महत्वपूर्ण है. हमारे देश के वैज्ञानिकों ने भारत का नाम ऊंचा किया है और आज भी वो सबसे सस्ता, सबसे कम समय में होने वाला और दुनिया में भारत की शान को बढ़ाने वाला ऐसा ये आज चंद्रयान अभियान चल रहा है. मैं उसके लिए अपने सारे वैज्ञानिकों को बधाई भी देता हूँ, शुभकामना देता हूँ और मुझे पूरा विश्वास है कि ये निश्चित रूप से सफल होगा. समाजाच्या प्रत्येक स्तरामधून चांद्रयान 3 मोहिमेचं कौतुक करण्यात येत आहे. चांद्रयान 3 मोहीम सुखरूपपणे चंद्रावर उतरण्यासाठी अनेक शुभेच्छा दिल्या जात आहेत. नुकतीच आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शुभेच्छा ऐकलेली आहे. याच पद्धतीने अनेक जणांकडून चांद्रयान 3 मोहिमांसाठी अगदी होम हवन सुद्धा करण्यात येत आहे. चांद्रयान 3 मोहिमेला भारतीयांकडून अनेक अशा शुभेच्छा प्राप्त झालेल्या आहेत. सुखरूपपणे चांद्रयान यावेळेस अर्थातच चंद्रावर लँड होणार आहे. हे खूप मोठं यश असेल भारतासाठी, कारण की भारत हा एकमेव असा देश असेल जो चंद्राच्या त्या बाजूला जाणार आहे ज्या बाजूला आतापर्यंत कोणत्याही देशाला जाणं शक्य झालेलं नाहीये. तर चांद्रयान 3 मोहीम हे आपल्यासाठी अतिशय अभिमानाचा क्षण असणार आहे आणि हा क्षण अगदी सुखरूप आणि यशस्वी व्हावा यासाठी संपूर्ण देशभरातून पूजा अर्चना सुरू झालेली आहे. अनेक ठिकाणी होम हवन केले जात आहेत, पूजा अर्चना केली जाते, देवाला साकडं घातलं जात आहे की कशाही पद्धतीने हे चांद्रयान आपलं भारताचा झेंडा तिथे फळकवू दे. भारत इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. भारत हा एकमेव असा देश होणार जो चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या अगदी नजीक जाणार आहे. विक्रम लँडर अवघ्या काही तासांमध्येच चंद्रावर उतरणार आहे आणि ही संपूर्ण प्रक्रिया ही सुखरूप आणि निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी आपण भारतीय आपल्या दैवतासमोर साकडं घालताना आपण बघतोय अनेक ठिकाणी पूजा अर्चना केली जाते, होम हवन केले जात आहेत, अभिषेक केला जातोय. चांद्रयान 3 सुखरूप पद्धतीने चंद्रावर उतरू दे. खरं तर जेव्हा चांद्रयान लॉन्च होणार होतं, प्रक्षेपित होणार होतं, त्या दिवशी इस्रोचे शास्त्रज्ञ सुद्धा तिरुपती बालाजीला गेले होते. यावर अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं, मात्र कुठेतरी आपण नेहमीच म्हणत असतो की एक शक्ती असते जी शक्ती या सगळ्या मोहिमांना, या संपूर्ण विश्वाला चालवण्याचं चैतन्य असते आणि त्या शक्तीची इच्छा असेपर्यंत कोणतीही गोष्ट पूर्ण होत नाही आणि त्याचमुळे आज ही पूजा अर्चना. तर
तर कशा पद्धतीने भक्तिभावाने चांद्रयान सुखरूप तिथे पोहोचण्यासाठी पूजा अर्चना केली जाते आपण पाहूयात. तर चांद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी फक्त भारतातूनच नाही तर अमेरिकेत सुद्धा पूजा अर्चना केली जाते पाहूयात. आपण आता अमेरिकेतली दृश्य बघतोय. चांद्र मोहीम यशस्वी होण्यासाठी केवळ भारतातूनच नाही तर अमेरिकेत सुद्धा जे भारतीय जन अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत त्यांच्याकडूनही मोठ्या भक्तिभावाने ही पूजा अर्चना केली जाते. चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारतीयांसाठी प्रचंड अभिमानाचा क्षण हा असणार आहे. चंद्रस्पर्शाची घटिका आता अगदी नजीक आलेली आहे. अवघ्या काही तासांमध्ये भारत चंद्रावर पोहोचणार आहे. भारत इतिहास रचणार आहे. चंद्रावर पोहोचणारा भारत चौथा देश ठरणार आहे. चांद्रयान 2 मोहीम अंशतः अपयशी झाली होती. मात्र आता चांद्रयान 3 मोहिमेने चांद्रयान 2 मोहिमेपासून अनेक धडे घेत परिपूर्ण अशी मोहीम राबवलेली आहे आणि ही मोहीम यशस्वीपणे पार पडावी. सुखरूपपणे सॉफ्ट लँडिंग करत लँडर विक्रम हे चंद्रावर लँड व्हावं या प्रार्थनेसाठी अमेरिकेतही प्रार्थना केली जाते. भारताचं चांद्रयान 3 हे चंद्रावर लँड होणार आहे आणि याच निमित्ताने संपूर्ण भारतात जल्लोष साजरा केला जातोय. आपण जातोय बुलढाण्यात ढोल ताशांच्या गजरात आजचा दिवस साजरा केला जाणार आहे पाहूयात. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, चंद्रयान सफल रहे, चंद्रयान सफल रहे, चंद्रयान सफल रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, चंद्रयान सफल रहे, चंद्रयान सफल रहे, चंद्रयान
भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, चंद्रयान सफल रहे, चंद्रयान सफल रहे, चंद्रयान सफल रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, चंद्रयान सफल रहे, चंद्रयान सफल रहे, चंद्रयान भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, चंद्रयान सफल रहे, चंद्रयान सफल रहे, चंद्रयान। सर, माझा पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी की अगदी काही दिवसांपूर्वीच एका देशाने चांद्र मोहीम राबवली होती आणि त्यांचं चांद्रयान क्रॅश झालं. त्यांच्याकडनं अशी कोणती चूक झाली ज्याच्यामुळे त्यांचं चांद्रयान क्रॅश झालं आणि तीच चूक आपल्याकडनं होण्याची किंवा त्याची जोखीम आपल्याला किती असू शकते? मला वाटत नाही. जसं ध्रुवीय प्रदेशात जे आपण लँड होणार आहोत, हा प्रदेशच अत्यंत जोखमीचा आहे आणि या प्रदेशात अतिशय चॅलेंजेस आहेत. सर्वात पहिलं चॅलेंज म्हणजे चंद्रात लुनार डस्ट, ज्याला आपण चंद्राची जी माती जी आहे ती ध्रुवीय प्रदेशातली जी माती आहे, ती जो झुरळा उडतो आणि शिवाय वातावरण नसल्यामुळे हे ध्रुवीय जे कण आहेत ते चार्ज होतात, दे ऍक्ट लाईक चार्ज पार्टिकल्स, आणि त्याच्यामुळे चंद्राभोवती एक वेगळं प्लाझ्मा एन्व्हायरमेंट आहे अशा कणांचं जे चार्ज पार्टिकल्स आहेत. आणि ह्या चार्ज पार्टिकल्स मुळे जे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड लोकली तयार होतात त्याचा बराच काही डिस्टर्बन्स होऊ शकतो. शिवाय सोलार पॅनलवर जो धुरळा उडतो, तो समजा सोलार पॅनलवर लँडरच्या तो धुरळा बसला तर त्यामुळे लँडरचं जे सोलार पॅनल्स असतात त्याचं जे आउटपुट असतं ते जेवढे अपेक्षित आहे ते येऊ शकत नाही. अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत लँडिंग करण्यामध्ये, त्यामुळे ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे डिफिकल्टीज येऊ शकतात. कदाचित लँड असताना जो धुरळा होतो त्याच्यामुळे ज्याप्रमाणे आपण कंटिन्युअसली चंद्राच्या पृष्ठभागापासूनचं लँडरचं जे अंतर आहे जे आपण इन्स्टंटेनियसली मेजर करत असतो उपकरणांच्या सहाय्याने, त्याच्यामध्ये पण काही प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे बऱ्याच अशा जोखीमा आहेत. जोपर्यंत आपल्याला अपयश येत नाही एखाद्या गोष्टीमध्ये, आपल्याला कळत नाही की आपल्याला कोणत्या गोष्टीत सुधारणा आणणं महत्वाचं आहे. त्यामुळे अशा चुका कोणी जे मोटिव्ह करत नसतं, तर या ज्या जोखीमा असतात त्याची आपल्याला पूर्णपणे कल्पना नसते. त्यामुळे जेव्हा एखादं अपयश असतं ते नक्कीच दुःखदायक असतं. मेहनत घेतात एखादं उपकरण बनवायला आणि जोखीम अंतराळात जाणं हीच मोठे जोखमीचं काम आहे. त्यामुळे असं म्हणतात की स्पेस इज ऑलवेज हार्श. त्यामुळे प्रत्येक अंतराळ मोहिमेला एक जोखीम असते ज्याच्यामध्ये अपयश आणि यश या सगळ्या बाबींचा विचार केला जातो. आणि जसं मध्ये इस्रो चेअरमन सोमनाथ सरांनी पण मध्ये एक व्याख्यान घेतलं होतं, त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की आपण जी आपली अंतराळ मोहीम आहे आता चांद्रयान 3, त्याच्यामध्ये जे काही फेल्युअर्स आहेत ती फेल्युअर्स आपण कशी टाळायची याचा आपण स्टेप बाय स्टेप विचार करत आहोत. जेव्हा आपण फेल्युअर्स कशी टाळता येतील याचा विचार करू तसं आपलं जे यशाचं जे गणित आहे आणि यशाची जी प्रोबॅबिलिटी आहे ती वाढत जाईल. जी चिंतामणीजी, आपण या संपूर्ण चर्चेमध्ये सहभागी झालात. जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना इतकी महत्त्वाची माहिती इतक्या सोप्या शब्दात सांगितली त्यासाठी धन्यवाद. चंद्रस्पर्शाची घटिका आता समीप आलेली आहे. अवघ्या काही तासांमध्येच चांद्रयान 3 हे चंद्रावर लँड होणार आहे. चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण राज्यभरात होम हवन सुरू आहे. राज्यभरातच नाही, देशभरातच नाही तर देशाबाहेर सुद्धा